नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत. तर हे वांगं मी या प्रकारे असं तेल लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर ह्याचे असे उभ्या रेषेने 5 ते 6 भाग करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्याच्यात आपण 7-8 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत त्या कापामध्ये. प्रत्येक भागात 2-2 अशा मी ठेवून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर हिरवी मिरची ही अशाच प्रकारे त्या वांग्यात खुपसून घालायची आहे. अशा प्रकारे आपण हे वांगं मिरची आणि लसूण घालून तयार केलं आहे. आता हे आपण गॅसवरती फ्राय करायला ठेवणार आहोत. अशा प्रकारे गॅसवर हे वांगं आपण भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वांगं भाजल्यानंतर त्याच्या आतमध्ये असणारी मिरची आणि लसूणही छान भाजले जातात. तुम्ही बघू शकता त्याचे टर्पल निघेपर्यंत भाजलं आहे. इथं मी ह्या चॉपरमध्ये कांदे 2 आणि अर्धा टमॅटो घेतला आहे. ते बारीक केल्यानंतर इथं तव्यात तेल घालून जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे आणि त्याच्यानंतर कांदा घातला आहे त्याच्यात. हे जे वांगं होतं ते सोलून घेतल्यानंतर हे आता आपण थोडं ठेचून घ्यायचं आहे. मी हे चॉपरमध्ये एकदा फिरवून घेऊन नंतर स्मॅश केलं होतं. हे स्मॅश केलेलं वांगं आता ह्या कांदा भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याच्या आधी त्याच्यात थोडी आलं लसूण पेस्ट, थोडी हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. आणि हे स्मॅश केलेलं वांगं आता हे अशा प्रकारे मी लाटण्याने एकदा स्मॅश केलेलं वांगं घालून घ्यायचं. हे स्मॅश केलेलं वांगं आणि हे एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे फोडणीत. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. छान असं आपलं तुम्ही बघू शकता, छान असं आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. या प्रकारे नक्की एकदा करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.